नमस्कार मित्रांनो, रॅपिड रिव्हिजन सेशन्समध्ये आता आपण विद्युत हा विषय सुरू करणार आहोत. आधी बेसिक समजून घेऊयात. विद्युत प्रभार, विद्युत सगळं जे डिपेंडंट आहे, विद्युत धारा, विद्युत चुंबकीय शक्ती वगैरे वगैरे, हे विद्युत प्रभारापासून सुरू होतं. तर प्रभार म्हणजे काय? आता बघा, प्रत्येक पदार्थ असतो तो काही सूक्ष्म कणांचा बनलेला असतो, छोट्या छोट्या कणांचा बनलेला असतो. त्याला आपण स्मॉलेस्ट युनिट वगैरे असं म्हणू शकतो. आणि तो पुन्हा अणूचा बनलेला असतो. ओके, सो अल्टिमेटली कुठलाही पदार्थ घेतला, समजा हा पेन पण मी घेतला, तर या पेनमध्ये अल्टिमेटली फायनली काही अणू आहेत. त्या अणूंनी मिळून हा बनलेला आहे. हा शर्ट आहे, तो सुद्धा अणूंनी बनलेला आहे. या अणूमध्ये पुन्हा काही अतिसूक्ष्म प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात. न्यूट्रॉन पण असतात. न्यूट्रॉन इथे आपण याच्याकरता कन्सिडर करत नाही आहे, कारण न्यूट्रॉनमध्ये चार्ज नसतो. एनिवे, सो दोन महत्त्वाचे कण असतात त्याच्यामध्ये, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि या कणांचा एक आंतरिक गुणधर्म असतो की त्याला विद्युत प्रभार म्हणतात. म्हणजे असं की समजा हा प्रोटॉन आहे आणि हा न्यूट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे. ओके, हा प्रोटॉन आणि हा इलेक्ट्रॉन. तर यांच्यामध्ये काही आंतरिक गुणधर्म असा आहे की हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि जर हे जवळ आणले तर दूर ढकलतात, किंवा हे जवळ आणले एकमेकांच्या प्रोटॉन तर दूर ढकलतात, पण एकमेकांना आकर्षित करतात. ओके, हा त्यांचा आंतरिक गुणधर्म आहे. बघा, लक्षात घ्या की याला आपण फक्त नाव देतो, हा त्यांचा आंतरिक गुणधर्म आहे, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे की हे असं करतात. ओके, मग यांना काहीतरी एकतर यांच्या गुणधर्माला ओळखणं, रेकग्नाइज करणं, हे पहिलं काम. आणि दोघांवर दोन वेगवेगळे गुणधर्म आहेत म्हणून त्या दोघांना दोन वेगळी नावं देणं, हे फिजिक्समध्ये केलं जातं. म्हणून मग कोणाला तरी एकाला उचललं आणि त्याला म्हटलं की याच्या पुढे आम्ही तुला प्रोटॉन म्हणू, याला म्हटलं की याला आपण म्हणू प्रोटॉन आणि याला म्हणू इलेक्ट्रॉन, असं ठरलं. बस, ही नावं दिलेली असतात, दॅट्स ऑल. याच्या पुढे तुला प्रोटॉन म्हणणार, तुला इलेक्ट्रॉन म्हणणार. आणि आपण असं मानणार की हा याला अट्रॅक्ट करतो आणि हा पण त्याला अट्रॅक्ट करतो. म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी चार्ज आहे, काहीतरी शक्ती आहे, काहीतरी पॉवर आहे, काहीतरी एनर्जी आहे. ओके, त्या एनर्जीला आपण नाव देणार, किंवा त्या ओढण्याच्या किंवा त्या विशिष्ट गुणधर्माला आपण नाव द्यायचं. तर मग याच्या पुढे याला आपण म्हणणार की तुझ्यावर धन चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि याला आपण म्हणणार की तुझ्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. बस, अशा पद्धतीने नावं दिलेली आहेत. फक्त असंही असू शकलं असतं की इलेक्ट्रॉनला आपण म्हटलं असतं, म्हणजे जेव्हा केव्हा यांना नावं दिली, इलेक्ट्रॉनला म्हटलं गेलं असतं की याच्यावर धनप्रभार आहे असं मानायचं, याच्यावर ऋणप्रभार आहे असं मानायचं. होऊ शकलं असतं. मग त्या केसमध्ये आपल्याला हे नॅचरल वाटलं असतं की इलेक्ट्रॉन म्हणजे धनप्रभारित असतात आणि प्रोटॉन म्हणजे ऋणप्रभारित असतात. फरक काहीच पडला नसता, फक्त लिहिण्यामध्ये बदललं असतं, बाकी प्रॉपर्टीज त्याच राहिल्या असत्या. राईट. सो अशा पद्धतीने हे फक्त नावं दिले जातात. सो हा जो आंतरिक गुणधर्म असतो त्याला विद्युत प्रभार म्हणतात. विद्युत प्रभाराचे दोन प्रकार, धनप्रभार आणि ऋणप्रभार. आणि धन आणि ऋणप्रभार ही नावं जी दिली ती बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने दिली. म्हणजे त्यावेळी जर बेंजामिन फ्रँकलिनला असं वाटलं असतं की याला प्रोटॉन म्हणायचं आणि याला इलेक्ट्रॉन म्हणायचं, आज आपण तसं म्हणत राहिलो असतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, राईट. सो कोणी दिली? बेंजामिन फ्रँकलिन. प्रत्येक अणूमध्ये काही धनप्रभारित आणि काही ऋणप्रभारित भाग असतो. धनप्रभारित भाग हा न बदलणारा असतो, कारण अणूची संरचना तुम्ही पाहिलेली असेल. बघा, आपल्या फिजिक्समध्ये पण आहे अणूची संरचना आणि केमिस्ट्रीमध्ये पण आहे. राईट. आणि आपलं जे सायन्स ऑल इन वन पुस्तक आहे त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या आपण आकृत्यांसहित हे दाखवलेलं आहे. वेळ मिळाला तर जरूर वाचा. सो हा जो अणू असतो, या अणूमध्ये केंद्रक असतं, केंद्रकामध्ये धनप्रभार असतो, म्हणजे प्रोटॉन असतात. आणि हा भाग फिक्स असतो, हा बदलत नाही, हा बदलत नाही. ऋणप्रभारित भाग हा बदलणारा असतो, कारण हे इलेक्ट्रॉन असे बाहेर असतात त्या अणूमध्ये
आणि हे येऊन जाऊन असतात. म्हणजे हे बाहेर पडू शकतात, काही दुसऱ्यांना आत घेऊ शकतात, इथून बाहेर पडू शकतात. आणि त्याच्यामुळे हा ऋण भाग जो आहे हा बाहेरचा, हा ऋण भाग बदलू शकतो, ऋण प्रभाराचं प्रमाण बदलू शकतं. धन मात्र पॉझिटिव्ह असतो, पक्का असतो, न बदलणारा असतो. ठीक आहे, ओके. आणि हे दोन्ही प्रभार समान आणि संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजे जितका धनप्रभार असतो तितकाच ऋणप्रभार असतो साधारणतः नॉर्मल कंडिशनमध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे एकूण अणू जर घेतला तो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, म्हणजे त्याचे धन आणि ऋण हे एकमेकांना बॅलन्स करतात. ठीक आहे. मात्र काही कारणाने अणूतला ऋणप्रभार कमी झाला तर काय होतं, समजा इथे 4 धनप्रभार होता आणि बाहेरचा मिळून 4 ऋणप्रभार होता. समजा काही कारणाने ऋणप्रभार कमी झाला, समजा हा बाहेर चालला गेला. ओके. मग इथे 3 झाला. मग काय सिच्युएशन झाली की ऋणप्रभार कमी आणि धनप्रभार जास्त. म्हणजे काय होईल की एकूण अणू हा धनप्रभारित होईल. अदरवाईज तो कसा होता, न्यूट्रल, उदासीन होता अणू. जरी त्याच्यावर धन ऋण दोन्ही असले तरी एकूण बॅलन्स असल्यामुळे तो बॅलन्स होता, उदासीन होता. पण आता एक ऋण चालला गेला, त्याच्यामुळे एक धन चालला गेला असं नाही म्हणायचा. कारण काय, धन फिक्स असतो, ऋण जातो किंवा वाढतो, म्हणजे कमी होतो किंवा वाढतो, एवढं लक्षात ठेवायचं. सो ऋण एक चालला गेला तर ऋण कमी झाला आणि धन जास्त झाला. धन जास्त झाला म्हणजे कसा जास्त झाला, होता तेवढाच येतो पण तुलनेने जास्त झाला, कारण ऋण कमी होऊन गेला म्हणून. लक्षात घ्या. ओके. सो हा अणू काय होईल मग, धनप्रभारित. कारण याच्यात आता धनप्रभार हा ऋणप्रभाराच्या तुलनेत जास्त झाला. ओके. आणि याच्या जर उलट झालं की समजा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इकडे येऊन गेला आणि इथे 5 होऊन गेले, तर पुन्हा धन फिक्स होता, ऋण वाढला, म्हणजे काय झाला की हा अणू ऋणप्रभारित होईल. ओके. ऋणप्रभारित होतो. ठीक आहे. मग धनप्रभार आणि ऋणप्रभार यांना आपण विरुद्ध प्रभार म्हणतो. सारखे प्रभार असलेल्या वस्तू एकमेकांना दूर ढकलतात, याला प्रतिकर्षण म्हणजे रिपल्शन म्हणतात. जसं चुंबकामध्ये पण असतं की नॉर्थ पोल एकमेकांना दूर ढकलतात, साऊथ पोल एकमेकांना दूर ढकलतात, नॉर्थ आणि साऊथ एकमेकांना आकर्षण, एकमेकांना खेचतात. त्याच पद्धतीने धन एकमेकांना दूर ढकलतात, ऋण एकमेकांना दूर ढकलतात, धन ऋण एकमेकांना अट्रॅक्ट करतात. त्याला अट्रॅक्ट करण्याला आपण आकर्षण म्हणतो, फिजिक्सच्या भाषेमध्ये त्याला अट्रॅक्शन म्हणतो, नॉर्मल भाषेत सुद्धा. आणि ऋण जे एकमेकांना दूर ढकलतात त्यांना आपण प्रतिकर्षण असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला रिपल्शन असं म्हणतो. ओके, राईट. हे मी शिकवण्यासाठी ॲक्च्युली आपल्या सायन्स ऑल इन वनचं सगळ्या चॅप्टरची PDF घेतलेली आहे, पण महत्त्वाचे पॉईंट फक्त तुम्हाला शिकवणार आहे. मात्र डिटेल तुम्हाला जर जमलं तर जरूर वाचा, कारण मधले जे भाग मी शिकवत नाही आहे त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत, त्याच्यामुळे त्या तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. परंतु हे रॅपिड रिव्हिजन सेशन असल्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये न जाता महत्त्वाचे पॉईंट फक्त कव्हर करतोय. ओके. थेल्स ऑफ मेलिटस हा एक ग्रीक शास्त्रज्ञ होता आणि इसवी सन पूर्वी म्हणजे शून्याच्या पलीकडे आधी 585 मध्ये म्हणजे सुमारे 2500 वर्षापूर्वी त्याला असा शोध लागला की पिवळ्या रंगाचा राडेचा दांडा म्हणजे ॲम्बर हा लोकरी कापडाने घासला तर त्या दांड्याकडे पिसांसारखे हलके पदार्थ आकर्षिले जातात, म्हणून थेल्सला विद्युतशास्त्राचा जनक मानतात. खरं बघायला गेलं तर बघा, विद्युतमध्ये मेन 2 प्रकार असतात. एक म्हणजे स्थितिक विद्युत, दुसरं म्हणजे धारा विद्युत. स्थितिक विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, मी कंगवा घेतला समजा आणि असं केसांवर 2-3 अजून आहेत केस, त्याच्यामुळे थोडेफार उरले आहेत, केसांवर असं जोरजोरात घासला आणि कागदाच्या कपट्यांजवळ धरला तर ते कागदाचे कपटे त्याच्याकडे आकर्षिले जातात. आणि म्हणजे आणि हे होतं विद्युतमुळे, विद्युत प्रभारामुळे. पण तो जो विद्युत प्रभार असतो कशावरचा, त्या कंगव्यावरचा, तो विद्युत प्रभार हा स्थिर असतो, तो वाहत नसतो, म्हणून त्याला स्थितिक विद्युत.
विद्युत किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात. ओके, हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे जेव्हा वाहक तारेतनं, म्हणजे तांब्याची तार असेल, ॲल्युमिनियमची तार असेल, तर तारेतनं जेव्हा इलेक्ट्रॉन असे वाहतात, हे इलेक्ट्रॉन इथे स्थिर असतात म्हणून ते स्थितिक विद्युत. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन वाहायला लागतात त्याला म्हणतो आपण धारा विद्युत. ओके, करंट इलेक्ट्रिसिटी. सो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी, स्थितिक विद्युत आणि धारा विद्युत. एनिवेज, सो विद्युतचा हा जो विद्युत आज आपल्याकडे आजूबाजूला जिथे बघाल तिथे तुम्हाला विद्युत दिसेल. याची जी सुरुवात झाली ती ॲक्च्युली स्थितिक विद्युतमधून झाली, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमधून झाली. की पहिल्यांदा हा ॲम्बरचा दांडा जर लोकरी कापडावर घासला तर तो पिसं, कागदाचे कपटे यांना आकर्षित करतो. म्हणजे याचा अर्थ इथे काहीतरी अट्रॅक्शन तयार झालं. मग ते अट्रॅक्शन कशामुळे तयार झालं, तर या इलेक्ट्रॉन्समुळे तयार झालं वगैरे वगैरे. इथून सुरुवात झाली. म्हणजे विद्युत या गोष्टीची सुरुवात जी झाली, प्रगतीची सुरुवात झाली ती स्थितिक विद्युतपासून झाली. ओके, सो हा जो थेल्स ऑफ मॅलिटस आहे, या थेल्सला विद्युतशास्त्राचा जनक म्हणतात. ओके, फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता जे ॲम्बर असतं, ॲम्बर म्हणजे राळेचा दांडा किंवा राळ, त्या ॲम्बरला ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन असं म्हणतात. ILEKTRON, इलेक्ट्रॉन असं म्हणतात. या इलेक्ट्रॉनवरनं म्हणजे या ॲम्बरवरनं हे थोडंसं इलेक्ट्रिसिटीची हिंट मिळाली आणि त्या ॲम्बरला इलेक्ट्रॉन म्हणतात ग्रीक भाषेमध्ये. आणि त्याच्यामुळेच थॉमस ब्राऊन हा इंग्लिश लेखक आहे, याने 1646च्या आसपास ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. मग ह्या इलेक्ट्रॉनवरनं इलेक्ट्रिसिटी आणि मग त्याचं स्पेलिंग बदलून इलेक्ट्रॉन असं झालं. ओके, कोण? हा थॉमस ब्राऊन याने हे नाव दिलं. ठीक आहे, ओके, ठीक. पुढे जाऊयात. आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की एखाद्या गोष्टीवर विद्युत प्रभार आहे की नाही याच्यासाठी कोणती कसोटी वापरली जाते, तर प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. का? याचं कारण सांगतो तुम्हाला. असं असतं की समजा हा धनप्रभार आहे आणि हा ऋणप्रभार आहे. ओके, आणि एक आहे ज्याच्यावर कुठलाही प्रभार नाही. ठीक आहे, समजा मी हा धनप्रभार घेतला आणि हा एक दुसरा एक कण घेतला की याच्यावर प्रभार आहे की नाही मला माहीत नाही. असला तर तो धन आहे की ऋण आहे हे पण मला माहीत नाही. ओके, ठीक आहे. आता हा धनप्रभार याला अट्रॅक्ट करतो, म्हणजे याच्यावर काहीही चार्ज नाही. ओके, याच्यावर काही चार्ज नाही, याला अट्रॅक्ट करतो. समजा मी ऋणप्रभार घेतला आणि हा उदासीन आहे, याच्यावर कुठलाच चार्ज नाही, याला अट्रॅक्ट करतो. हा अट्रॅक्ट करतो. आता जेव्हा मी हा धनप्रभार घेतला आणि याला घेतलं, अट्रॅक्ट केलं, तर मी असं म्हणू शकतो की याच्यावर ऋणप्रभार आहे. ओके, असं म्हणू शकतो मी. हा ऋणप्रभार आहे असं म्हणू शकतो. म्हणजे समजा तुम्ही घेतला, मी तुम्हाला हा धनप्रभार दिला आणि याच्यावर प्रभार तुम्हाला काही माहीत नाही याच्यावर प्रभार आहे का नाही. धनप्रभार दिला, याच्या जवळ तुम्ही आणला तर हा अट्रॅक्ट झाला, तर तुम्ही म्हणाल की सर याच्यावर ऋणप्रभार आहे. का? कारण धनप्रभाराने आकर्षित केलं म्हणजे याच्यावर ऋणप्रभार असेल. म्हणजे आपलं कन्क्लुजन काय आलं? ऋणप्रभार आहे याच्यावर. ठीक आहे. आता तुमच्यातला एक दुसऱ्या मुलीला मी घेतलं, त्या मुलीला मी हा ऋणप्रभार दिला. ओके, याच्यावर कुठला प्रभार आहे माहीत नाही, ऋणप्रभार दिला आणि याला घेतला. आता जो उदासीन असतो ना तो ऋणकडे पण आकर्षित होतो, धनकडे पण आकर्षित होतो. ओके, मग दुसऱ्या मुलीला मी ऋणप्रभार दिला, तिने याच्याजवळ याला नेलं, हा अट्रॅक्ट झाला. मग ती मुलगी म्हणाल की सर याच्यावर हा ऋण आहे म्हणजे सर याच्यावर धन आहे. कारण काय? हा ऋण आहे आणि याला याने अट्रॅक्ट केलं म्हणजे धनप्रभार आहे. म्हणजे तिने काय कन्क्लुजन काढलं याच्यावर की हा धनप्रभार आहे. म्हणजे एका मुलाने कन्क्लुजन काढलं की ऋणप्रभार आहे, एका मुलीने कन्क्लुजन काढलं की धनप्रभार आहे. आणि दोघांचं तसं म्हणणं बरोबर आहे, चुकीचं काही नाही. म्हणजे याचा अर्थ काय?
आकर्षण ही जर कसोटी वापरली, या दोघांमध्ये आकर्षण आहे ना, आकर्षण ही जर कसोटी वापरली तर आपण याच्यावरचा चार्ज ठरवूच शकत नाही. याचं कारण काय की याच्याकडे ॲक्च्युली हा ऋण राहिला असता तरी तर धनाकडे आकर्षित झाला असता, धन राहिला असता तर ऋणाकडे आकर्षित झाला असता, आणि कुठलाही चार्ज नाही तरी याच्याकडे आकर्षित, या दोघांकडे आकर्षित होईल. म्हणजे आकर्षणाने आपल्याला फायनल कन्क्लुजन काढता येत नाही की याच्यावर धन आहे का ऋण आहे का हा उदासीन आहे. ओके, म्हणजे एखाद्या पदार्थावर एखाद्या कणावर चार्ज आहे की आणि आहे का नाही हे पण कन्क्लुजन काढता येत नाही. आहे असंही म्हणू शकतो आपण, एक जण म्हणेल की ऋण आहे सर, एक जण म्हणेल की धन आहे, आणि याच्यावर नाही असंही म्हणू शकतो. कारण काय की सर याच्यावर काहीच नाही आहे, कारण हा धनाकडे पण आकर्षित होतो, ऋणाकडे पण आकर्षित होतो. म्हणजे आकर्षण या कसोटीने आपल्याला विद्युत प्रभार आहे का नाही हे पण ठरवता येत नाही, कोणता विद्युत प्रभार आहे ते पण ठरवता येत नाही. या उलट जर प्रतिकर्षण ही कसोटी घेतली, समजा हा धन चार्ज आहे, ओके, इकडे मी हा चार्ज आणला आणि जर तो याच्यापासून रिपल्स झाला म्हणजे प्रतिकर्षित झाला म्हणजे दूर गेला, तर मी 100% म्हणू शकतो की हा पॉझिटिव्ह आहे. कारण ऋणाने हा दूर जाणारच नाही. म्हणजे हा जर धन असेल तर याच्याने हा रिपल्स होईल आणि ऋणाकडे अट्रॅक्ट होईल. म्हणजे मी 100% म्हणू शकतो की सर हा हा जो होता हा धन पासून दूर गेला आणि ऋणाच्या जवळ आला, म्हणजे याचा अर्थ हा धन आहे. कारण या धनमध्ये प्रतिकर्षण असतं. आणि हा जर न्यूट्रल राहिला असता, याच्यावर काही चार्ज राहिला नसता, तर हा अट्रॅक्टच झाला असता कोणाकडे पण, राईट. म्हणजे आपण 100% म्हणू शकतो की हा धन आहे, प्रतिकर्षित झाला. म्हणून विद्युत प्रभार ओळखण्यासाठी जी कसोटी वापरली जाते ती कोणती वापरली जाते? रिपल्शन, प्रतिकर्षण, हे लक्षात ठेवायचं. विद्युत सुवाहक आणि दुर्वाहक हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे इथे आपण स्किप करू याला, राईट. आता विद्युतदर्शी नावाचं एक उपकरण असतं की एखाद्या वस्तूवर विद्युत प्रभार आहे की नाही हे ओळखण्याचं एक उपकरण असतं. ओके, याच्यामध्ये बघा ही एक धातूची पितळेची चकती असते, नंतर हा धातूचा तांबे किंवा पितळेचा दांडा असतो, ही एक जार असते बरणीसारखं. इथे हे दोन अत्यंत पातळ सोन्याचे पत्रे असतात, असे अत्यंत पातळ असतात हे. ओके, असे सोन्याचे पत्र असतात आणि ते असे हलू शकतात असे. ओके, आता नॉर्मल कंडिशनमध्ये असे ते चिपकलेले असतात. ओके, नॉर्मल कंडिशनमध्ये चिपकलेले असतात. ज्यावेळी समजा इथे आपण एक प्रभारित पदार्थ आणला, तर इथला धनप्रभार याच्यात जातो, इथून याच्यात उतरतो, याच्यातनं तो या पातळ पत्र्यात पण जातो आणि या पातळ पत्र्यात पण जातो. म्हणजे हे दोन्ही पत्रे धनप्रभारित होतात. आणि आपल्याला माहिती आहे की दोन्ही जर दोघांवर समान प्रभार असला तर ते एकमेकांना दूर ढकलतात. तर त्याच्यामुळे काय होतं, हे असे दूर ढकलले जातात. कारण याच्यावर पण धनप्रभार आला, याच्यावर पण धनप्रभार आला. समजा इथे ऋणप्रभारित आहे पण आणला, रॉड आणला, तर तो ऋणप्रभार इथे जाईल, दोघांमध्ये ऋणप्रभार होईल आणि दोघांमध्ये ऋणप्रभार असल्यामुळे पुन्हा हे दूर जातील. म्हणजे याच्याने 100% प्रूव्ह होईल की या रॉडमध्ये 100% चार्ज आहे. आणि जर हे एकमेकांच्या दूर ढकलले नाही गेले तर याचा अर्थ काय, या रॉडमध्ये चार्ज नाही. सो एखाद्या वस्तूवर म्हणजे या वस्तूवर प्रभार आहे का नाही, धन का ऋण ते नाही समजणार आपल्याला. कारण दोघांमध्ये धन असलं तरी दूर जातील, दोघांमध्ये ऋण असलं तरी दूर जाईल. तो धन ऋण नाही समजणार, पण विद्युत प्रभार आहे की नाही हे जरूर समजेल. ओके, म्हणून याला म्हणतात विद्युतदर्शी. विद्युत आहे की नाही हे दर्शवणारं म्हणजेच काय, इलेक्ट्रोस्कोप. ठीक आहे, जसं मायक्रोस्कोप, स्कोप म्हणजे दाखवणारं, मायक्रोस्कोप म्हणजे काय, मायक्रो म्हणजे अत्यंत सूक्ष्म. सो अत्यंत सूक्ष्म म्हणजे मायक्रो, वस्तू दाखवणारं म्हणजे मायक्रोस्कोप. टेलिस्कोप, टेली म्हणजे आकाश किंवा आकाशातलं दूरचं, टेली म्हणजे दूरचं.
सो टेलिस्कोप म्हणजे दूरच्या वस्तू दाखवणारं, स्कोप म्हणजे दाखवणारं. तो सो इलेक्ट्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रिसिटी सॉरी इलेक्ट्रिक चार्ज आहे की नाही हे दाखवणारा इलेक्ट्रोस्कोप. ठीक आहे, ओके. बोटाने जर चकतीला स्पर्श केला तर पानांमधला प्रभार आपल्या शरीरातनं जमिनीत निघून जातो, याला अर्थिंग म्हणतात. आता समजा इथे हा रॉड लावला, हे दूर झाले याच्यात आहे, मग काय करा, हा रॉड दूर करायचा आणि या चकतीला असा स्पर्श करायचा की काय होतं की आपलं शरीर वाहक असतं आणि हा इथला जो चार्ज असतो या पानांमधला चार्ज इकडनं येतो आपल्या बोटातनं आपल्या शरीरातनं अर्थमध्ये निघून जातो, त्याला अर्थिंग म्हणतात. ठीक आहे, राईट. मानवी शरीर हे विद्युतचं सुवाहक आहे. विद्युत सुवाहक म्हणजे ज्याच्यातनं इझिली विद्युत वहन होतं, ज्याच्यातनं विद्युत वहन होतं, विद्युत प्रभाराचं वहन होतं, तो सुवाहक असतो. ज्याच्यातनं विद्युत प्रभाराचं इझिली वहन होत नाही किंवा होतच नाही, तो दुर्वाहक असतो. तर मानवी शरीर हे विद्युतचं सुवाहक आहे. हवा ही विद्युतची खूप चांगली सुवाहक नाही, म्हणजे हवा ही विद्युतची सुवाहक नाही. आणि हवा जर विद्युतची सुवाहक राहिली असती तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी डेव्हलपच करता आली नसती, कारण कुठेही हवेतनंच आपल्याला शॉक बसला असता. म्हणजे एखादी वायर, समजा एखादी वायर ओपन आहे, आता एखादी वायर ओपन असली तर जर हवा सुवाहक राहिली असती तर त्या वायरमधली इलेक्ट्रिसिटी हवेतनं डायरेक्ट, म्हणजे कोणीच जिवंतच राहिलं नसतं, इलेक्ट्रिसिटीचा शोधच लागला नसता. ओके, पण हवा ही फारशी सुवाहक नाही. काही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ती वहन करू शकते, जसं विजेमध्ये होतं ते आपण बघणारच आहोत. पण नॉर्मल कंडिशनमध्ये हवा ही विद्युतची सुवाहक नाही. पण मानवी शरीर सुवाहक आहे. किंबहुना म्हणून जर लाईव्ह वायरला स्पर्श केला तर आपल्याला शॉक बसतो. याचं कारण काय की आपल्या शरीरातनं ती इलेक्ट्रिसिटी जाते. पण याच्या उलट जो पक्षी असतो तो एवढ्या हाय व्होल्टेज याच्यावर बसलेला असतो वायरवर, त्याला काही होत नाही. कारण काय, त्याचा जो पायाचा भाग असतो तो विद्युतचा सुवाहक नसतो. त्यामुळे ते पाय जे पकडून बसलेला असतो, तो पायाने बसलेला असतो, त्याच्यातनं विद्युत जातच नाही त्याच्या शरीरातनं, त्याच्यामुळे तो तारेवर बसू शकतो. ओके, जर मानवी शरीर पण विद्युतचं दुर्वाहक राहिलं असतं तर मग कोणाला शॉक बसणे, म्हणजे आता बिचारे जे पावसाळ्यात वगैरे आपण हे ऐकतो बघा, बातम्या ऐकतो की अमुक एका शेतकऱ्याला ते शेतामध्ये शॉक लागून मृत्यू झाला किंवा बेशुद्ध पडला किंवा हे ते वगैरे. हे कशामुळे होतं, कारण आपण सुवाहक आहोत म्हणून, राईट. ओके, आता विद्युतचे सुवाहक कोणकोणते आहेत? धातू विद्युतचे सुवाहक आहेत, म्हणून तारा सगळ्या धातूंच्या बनलेल्या असतात. मानवी शरीर आपण बघितलं, प्राण्याचं शरीर, आता मी जे पक्षीचं म्हटलो, ते पक्षीची जी ते शरीर असतं ते सुवाहक असतं, पण तो जो पायाचा भाग असतो तो सुवाहक नसतो. त्याच्यामुळे जर पक्षी अशा पद्धतीने तारेत अडकला की त्याचं जे नॉर्मल शरीर आहे, शरीराला स्पर्श झाला तर तो मरेल, कारण शरीर त्याचं सुवाहक आहे. ओके, फक्त त्याचे होल्ड करण्याचे जे काही हे असतात ते दुर्वाहक असतात. त्यामुळे तो करेक्ट बसला तर कदाचित होणार नाही. ओके, आणि अर्थात ते पक्षानुसार पण बदलतं. सो प्राणी शरीर, पृथ्वी हे पण विद्युतचं सुवाहक आहे. पण पृथ्वी एवढी मोठी आहे की त्याच्यातली जी विद्युत असते, म्हणजे पृथ्वीवर चार्ज असतो, आपण अर्थिंग केलं असतं ना, आपल्या आजूबाजूला सगळ्या घरांचं अर्थिंग आहे, म्हणजे सगळ्या घरांमधला एक्सेस चार्ज जाण्यासाठी जागा आहे आणि तो जातो सुद्धा. पण पृथ्वी एवढी मोठी आहे की त्याच्यात तो चार्ज सगळा पसरून जातो आणि विशेष काही आपल्याला जाणवत नाही. ओके, विद्युतचे दुर्वाहक कोणते? अधातू, म्हणजे काच, प्लास्टिक, लाकूड, नायलॉन, पोर्सेलिन, कापड, हे सगळे विद्युतचे दुर्वाहक आहेत. म्हणून एखाद्याला जर शॉक लागलेला असेल तर त्याला पुन्हा आपण धरायचं नसतं. आपण धरलं तर त्याच्यात ऑलरेडी जी इलेक्ट्रिसिटी ती आणखी आपल्या शरीरात पण येते आणि आपल्याला पण शॉक बसतो. म्हणून त्याला दूर करताना आपल्याला काय वापरावं लागतं? काच, प्लास्टिक, लाकूड वगैरे, म्हणजे लाकडाच्या काठीने वगैरे. ठीक. अर्धवाहक, काही पदार्थ या दोन्ही प्रकारात बसत नाही, म्हणजे ते फार सुवाहक पण नसतात आणि फार दुर्वाहक पण नसतात, मध्यम असतात ते. ओके, खूप विरोध पण करत नाही आणि खूप इझिली पण जाऊ देत नाही, त्यांना अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर म्हणतात. ओके,
सो त्यांचा जो विद्युत प्रभाराला असणारा रोध असतो, रेझिस्टन्स असतो, हा सुवाहकापेक्षा जास्त असतो पण दुर्वाहकापेक्षा कमी असतो. रेझिस्टन्स म्हणजे रोध, अटकाव. सुवाहकामध्ये रोध खूप कमी असतो, दुर्वाहकामध्ये रोध खूप जास्त असतो. आणि जे अर्धवाहक आहेत त्याच्यामध्ये सुवाहकापेक्षा रोध थोडा जास्त असतो पण दुर्वाहकापेक्षा कमी असतो, म्हणजे मध्यम असतो. ठीक आहे. उदाहरण कोणती? सिलिकॉन. ही अर्धवाहकाची उदाहरणं थोडीशी लक्षात ठेवा. सुवाहक दुर्वाहक आपल्याला थोडा अंदाजाने समजून जातं. अर्धवाहक लक्षात ठेवा. सिलिकॉन, जर्मेनियम, टीन, सेलेनियम इत्यादी. ओके, ठीक आहे. आकाशातली वीज. बेसिकली विजेचं मेकॅनिझम अजूनही शास्त्रज्ञांना क्लिअर नाही, पण जो साधारणतः अंदाज आहे की असं होत असावं ते असं की जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वादळ वारे वगैरे होतात तर त्यावेळी ढगांच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज एकत्र होतो, खालच्या बाजूला निगेटिव्ह चार्ज एकत्र होतो. हा निगेटिव्ह चार्ज खालच्या बाजूला इतका जास्त एकत्र होतो की या निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो, आपल्याला माहिती आहे. हा इतका निगेटिव्ह चार्ज खालच्या बाजूला तयार होतो की पृथ्वीतला जो पॉझिटिव्ह चार्ज असतो तो अट्रॅक्ट होऊन असा इकडे सरफेसवर येतो विशिष्ट ठिकाणी. ओके, मग आता अशी सिच्युएशन तयार होते की इथे प्रचंड निगेटिव्ह चार्ज आणि इथे प्रचंड पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग पण तरी सुद्धा इझिली हा आता नॉर्मली हा निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज असे एकत्र मिळाले पाहिजेत अट्रॅक्शनने, पण नॉर्मली सहजासहजी ते होत नाही. याचं कारण काय? इथे मध्ये जी हवा असते ही नॉर्मली दुर्वाहक असते. आपण बघितलेलं आहे की हवा ही विद्युतची सुवाहक नाही, पण तरी सुद्धा ज्यावेळी हा पॉझिटिव्ह चार्ज आणि इथला निगेटिव्ह चार्ज आणि इथला पॉझिटिव्ह चार्ज खूप प्रचंड वाढतो तेव्हा हवेचा जो रोध आहे म्हणजे हवेची जी दुर्वाहकता आहे तिला भेदून हा निगेटिव्ह चार्ज इथे येतो आणि त्यावेळी प्रचंड आवाज आणि लाइटनिंग होते, ज्याला आपण वीज चमकणे म्हणतो. ओके, आणि मग इथे गेल्यावर ते हे होतं. मग त्यावेळी इथे जर एखादा माणूस उभा असेल तर त्याच्यातनं हा चार्ज जातो आणि तो त्या माणसाचा व्यक्तीला प्रचंड शॉक बसतो आणि बऱ्याच वेळा त्याचा मृत्यू सुद्धा होतो. आपण म्हणतो ना वीज पडून अमुक एकाचा मृत्यू किंवा वगैरे, ते असं होतं. किंवा झाडावर पडला तर त्या झाडातनं तो प्रचंड चार्ज जाताना तो झाडाचा जेवढ्या भागातनं गेला तेवढ्याला पूर्ण जाळून टाकतो. ओके, राईट. सो वीज म्हणजे एक प्रकारचं विद्युत विसर्जन असतं, इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. कारण इथून हा निगेटिव्ह चार्ज इकडे पृथ्वीकडे डिस्चार्ज होतो, बाहेर पडतो, म्हणून ते एक प्रकारचं काय आहे? विद्युत विसर्जन आहे. ठीक आहे. मग तडितरक्षक किंवा तडितवाहक म्हणजे काय? लाइटनिंग कंडक्टर किंवा लाइटनिंग प्रोटेक्टर. बिल्डिंगांच्या वर एक असा हे तांब्याची पट्टी असते, खाली इथे बिडाचा पत्रा त्याला जोडलेला असतो. या तांब्याच्या पत्रीच्या वर असं टोक असतं, एक किंवा 2-3 टोकं असतात. ओके, ज्यावेळी इथे वीज पडते त्यावेळी नॉर्मली काय असतं? वीज किंवा विद्युत प्रभार हा लिस्ट रेझिस्टन्सचा मार्ग पकडतो, म्हणजे जिथे त्याला कमीत कमी विरोध होईल अशा मार्गातून जाण्याचा प्रयत्न करतो. तर इथे इझिली त्याला तांब्याचा पत्र आपल्याला माहिती आहे, तांबा सुवाहक आहे. बिल्डिंगच्या मानाने तो नक्की सुवाहक आहे की नाही, तांबे. सो त्याला इथे इझी तो काय करतो? इथे जात असताना त्याला लक्षात येतं की इथे इझी पाथ आहे, तर तो इथून खाली चालला जातो आणि म्हणून ही बिल्डिंग प्रोटेक्टेड राहते किंवा आजूबाजूची माणसं प्रोटेक्टेड राहतात. ओके, हे बेसिक हे आहे याचं तडितरक्षक त्याला म्हणतात. ओके, आता विद्युत प्रभाराचं क्वांटमीकरण. आता हा विद्युत प्रभार मोजायचा कसा? ठीक आहे बाबा, इलेक्ट्रॉन आहे, त्याला आपण म्हटलं की तू याच्या पुढे तुला आम्ही नाव दिलं इलेक्ट्रॉन त्या कणाला, आणि याच्या पुढे आम्ही असं समजू की तुझ्यामध्ये ही जी शक्ती आहे या शक्तीला आम्ही ऋणप्रभार म्हणतोय. ओके, मग आता ही शक्ती किती? एका इलेक्ट्रॉनमधली शक्तीला किती मानायचं? तर इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनवरचा जो प्रभार आहे तो विद्युत प्रभार आहे, त्याला ई असं दर्शवलं जातं, स्मॉल ई.
आणि एका इलेक्ट्रॉनवरचा प्रभार -1e असं दाखवलं जातं आणि प्रोटॉनवरचा तेवढा इक्वल प्रभार असतो पण उलट असतो, त्याला +1e दाखवलं जातं. म्हणजे प्रभार फिक्स केला, एक इलेक्ट्रॉनवरचा किंवा एक प्रोटॉनवरची जी शक्ती आहे ती अट्रॅक्शनची, जिला आपण विद्युत प्रभार म्हणतो, ती सारखीच असते प्रोटॉन इलेक्ट्रॉनवरची. मग तिला ई एवढं म्हणतात की ई आहे तुमच्यातला प्रभार किती आहे ई, पण तो एकमेकांच्या विरुद्ध प्रकारचा आहे. म्हणून -1e इलेक्ट्रॉनवर आणि +1e प्रोटॉनवर. आणि या ईची जी किंमत आहे ती आहे 1.602. अजून बरेच आकडे आहेत, त्याची गरज नाही आपल्याला. 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलोम. कुलोम हे एकक आहे विद्युत प्रभाराचं, ते आपण पुढे बघतोच आहोत. कुलोम असं म्हटलं जातं. हे SI व्याख्येनुसार आहे. 20 मे 2019 म्हणजे अगदी रिसेंटली 4 वर्षापूर्वी हे नवीन SI युनिटमध्ये नवीन व्याख्या करण्यात आलेली कुलोमची. त्याच्यानुसार ही इतकी व्हॅल्यू आहे 1.602 इंटू 10⁻⁻19. ओके. आणि मग कुठल्याही प्रभाराचं जे परिमाण आहे, क्वांटिटी आहे, ती या ईच्या पटीत व्यक्त केली जाते. म्हणजे एखादा विद्युत प्रभारित दुसरा कण आहे कुठला, त्याच्यावर ऋण भार आहे, तो इलेक्ट्रॉन नाही. मग तो ऋण भार किती आहे तर किती ई आहे, म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁹ किती पट आहे. 2 पट असेल तर याचा अर्थ त्याच्यावरचा चार्ज इलेक्ट्रॉन आहे ना -2e असं म्हणू. जर याच्यापेक्षा तिप्पट असेल तर -3e. जर 1.5 पट असेल तर -1.5e. म्हणजे सगळं या ईच्या पटीत म्हटलं जातं. यालाच क्वांटमीकरण म्हणतात. म्हणजे एक फिक्स युनिट घ्यायचं आणि त्या युनिटच्या पटीमध्ये सगळं व्यक्त करायचं. ओके, राईट. आता कुलोम, विद्युत प्रभाराचं एकक आपण बघितलं की कुलोम आहे. ओके, तर हे कुलोम म्हणजे नेमकं काय? आपण म्हटलं ना की काय म्हटलं होतं आपण इथे की एक इलेक्ट्रॉनवरचा प्रभार इतके कुलोम आहे. पण मग कुलोम म्हणजे काय? तर कुलोम म्हणजे ऋण 1 कुलोम म्हणजे 1 कुलोमच्या प्रभारात 6.24 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन, म्हणजे 6.24 क्विंटिलियन. मिलियन, बिलियन, ट्रिलियन आहे ना, तसं क्विंटिलियन. किती? 6.24 इंटू 10⁻18. 10च्या डोक्यावर 18. 10च्या डोक्यावर 2 घेतला आपण तर एकावर 2 शून्य असतात, बरोबर. 10च्या डोक्यावर 2 म्हणजे 100. म्हणजे जितका वरती असतो तितके शून्य असतात एकावर. म्हणजे 6.24 गुणिले एकावर 18 शून्य लावा आणि मग तो गुणाकार करा. इतके इलेक्ट्रॉन म्हणजे 1 कुलोम. सो 6.24 गुणिले 10⁻18 हा जर लक्षात राहत असेल आकडा तर लक्षात राहू द्या. ओके, 6.24 गुणिले 10⁻18 किंवा मग 6.24 क्विंटिलियन. ओके, सो 1 कुलोमची जी इतके इलेक्ट्रॉन आले. आता डेफिनेशन बघू आपण. एकतर विद्युत प्रभार मोजण्याचं एकक कुलोम आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुलोम कशाचं एकक आहे? विद्युत प्रभार. बघा, विद्युतशी संबंधित ना वेगवेगळे टर्म असतात. विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज, विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट, विद्युत रोध म्हणजे इलेक्ट्रिक रेझिस्टन्स, विद्युत विभवांतर म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याच्यामुळे असा जर एखादा प्रश्न आला जोड्या जुळवा एककांचा किंवा इंडिपेंडेंटली पण प्रश्न आला हे कशाचं एकक, तर तुम्हाला अगदी क्लिअर पाहिजे. सो कुलोम हे कशाचं एकक आहे? विद्युत प्रभार, इलेक्ट्रिकल चार्ज. ओके. फ्रेंच शास्त्रज्ञ चार्ल्स ऑगस्टिन कुलोम यांच्या स्मरणार्थ सन्मानार्थ हे नाव दिलेलं आहे. आणि त्याची जी डेफिनेशन अशी दिलेली आहे, टेक्निकल डेफिनेशन, ती पण लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की 1 कुलोमच्या प्रभारामध्ये इतके इलेक्ट्रॉन असतात. पण हे इलेक्ट्रॉन असं का बरं ठरवलं हे इलेक्ट्रॉन? तर हे सगळं रिलेटिव्ह असं ठरवलेलं आहे की 1 अँपिअर इतक्या विद्युत धारेने 1 सेकंदात वाहून नेलेला प्रभार म्हणजे 1 कुलोम होय.
तर याची टेक्निकल डेफिनेशन काय? आता या डेफिनेशन सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहे, याच्यावरनं ती त्याच्यावरनं ही. 1 अँपिअर एवढ्या विद्युतधारेने एका सेकंदात वाहून नेलेला प्रभार, आणि तो किती असेल? इतका असेल. ठीक आहे. 1 अँपिअर विद्युतधारेने एका सेकंदात वाहून नेलेला प्रभार म्हणजे 1 कुलोम होय. म्हणजे 1 कुलोम बरोबर 1 अँपिअर गुणिले 1 सेकंद. ठीक आहे. ओके. आता इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक चार्ज आपण बघितला, आता आपण इलेक्ट्रिक फील्ड बघायचं आहे. बघा की संपर्काविना कार्य करणाऱ्या बलांसाठी भौतिकशास्त्रामध्ये फील्ड फोर्स म्हणजे क्षेत्रबल ही संकल्पना वापरली जाते. जसं चुंबक आहे, चुंबक नॉर्थ आणि साऊथ, उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांना अट्रॅक्ट करतात, पण ते असे धरून ओढत असतात का? नाही. त्यांच्यामध्ये संपर्क नसतो तरी ते एकमेकांना ओढत असतात. किंवा साऊथ साऊथ नॉर्थ नॉर्थ घेतले तर त्यांच्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये संपर्क नसतो तरी त्या एकमेकांना ते दूर ढकलत असतात. आणि म्हणून ते आपल्या हिंदी फिल्म मधले गाणे याच्यातनंच हे असतात, काय? बिनडोर खिचा चला आऊं, म्हणजे तू मला काही दोराने बांधून ओढत नाहीये, तरी बिना दोराचा मी तुझ्याकडे खेचला जातोय. बिनडोर खिचा जाऊं तेरी तरफ वगैरे वगैरे हे सगळं चालतात ना हिंदी फिल्म मधले गाणे, मराठीतले पण गाणे. तर हे जे बल आहे, प्रेमाचं बल कसं असतं की बिनडोर म्हणजे एकमेकांमध्ये संपर्क नाही, एकमेकांचा हात धरलेला नाही, तरी एकमेकांकडे ओढले जात आहेत, मन हृदय वगैरे वगैरे त्या टाईपचं. तसे जी संपर्काविना बल असतात, संपर्काविनाची बल असतात, त्यांना फील्ड फोर्स म्हणतात. ओके. म्हणून जर तुमच्यात काही तुमच्यामध्ये प्रेमाचं हे असेल, समजा आकर्षण बल, किंवा काही वेळा त्या आकर्षणाचं रूपांतर प्रतिकर्षणात पण होतं, भांडणं झाली तर ते प्रतिकर्षण बल. ओके. तर त्याला याच्या पुढे म्हणायचं प्रेमाचा फील्ड फोर्स. ओके. प्रेमाचा फील्ड फोर्स. तर तसा हा फील्ड फोर्स असतो की ज्याच्यात संपर्क नसतो तरी सुद्धा आयदर ते एकमेकांना ओढतात किंवा एकमेकांना दूर ढकलतात. याला काय म्हणतात? फील्ड फोर्स. असाच फील्ड फोर्स अजून कोणता आहे बघा, गुरुत्व बल, की पृथ्वी चंद्र यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क नाही तरी एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. हा पेन जर मी खाली सोडला तर आत्ता पृथ्वी आणि हा पेन याच्यामध्ये कुठलाही संपर्क नाही तरी सुद्धा हा पेन खाली पडेल. राईट. ओके. अशाच पद्धतीने जो विद्युत प्रभार असतो, म्हणजे समजा इलेक्ट्रॉन घेतला, हा ऋणप्रभारित, याच्या आजूबाजूला एक फोर्स काम करत असतो, आजूबाजूला हे क्षेत्रबल काम करत असतं. ओके. समजा याच्याजवळ जर पॉझिटिव्ह आणला तर तो अट्रॅक्ट होतो, किंवा याच्याजवळ जर निगेटिव्ह आणला तर याला हा दूर ढकलतो. या फोर्सला इलेक्ट्रिक फोर्स म्हणतात, म्हणजे विद्युत बल म्हणतात. आणि याच्या आजूबाजूला हे जे क्षेत्र असतं की ज्याच्यामध्ये हे बल असतं, याला विद्युत क्षेत्र किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. म्हणजे या समजा हा दुसरा इलेक्ट्रॉन खूप दूर असला तर हा अट्रॅक्ट होणार नाही, पण याला जर इथनं आपण जवळ 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 नेलं, इथे समजा प्रोटॉन असला पॉझिटिव्ह आणि खूप दूर असला तर तो अट्रॅक्ट करणार नाही, पण समजा याला जवळ आणलं तर अशा एका ठिकाणी तो येईल प्रोटॉन की हा लगेच त्याला खेचून घेईल. तर ज्या क्षेत्रामध्ये हे कार्य करत असतं या क्षेत्राला विद्युत क्षेत्र असं म्हणतात. मग हे विद्युत क्षेत्र जे असतं विद्युत क्षेत्राचं एकक आहे व्होल्ट प्रति मीटर किंवा न्यूटन प्रति कुलोम. आणि विद्युत क्षेत्र ई याचा फॉर्म्युला आहे बल भागिले प्रभार. बल म्हणजे जे बल कार्य करत असतात ते एफ भागिले प्रभार, विद्युत प्रभाराला क्यू ने दाखवतात नॉर्मली, सो एफ भागिले क्यू. याच्यात जास्त काही डोकं लावू नका, हे पाठच ठेवा. फक्त एवढंच पाठ ठेवा की बाबा विद्युत क्षेत्राचं इक्वेशन आहे, विद्युत क्षेत्र ते ई ने दाखवतात, विद्युत क्षेत्र ई बरोबर बल म्हणजे फोर्स भागिले प्रभार म्हणजे क्यू. हे पाठ ठेवा. आणि विद्युत क्षेत्राचं एकक हे
व्होल्ट प्रति मीटर किंवा न्यूटन प्रति कुलोम, कारण फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि प्रभाराचं युनिट आहे कुलोम. सो न्यूटन प्रति कुलोम किंवा मग व्होल्ट प्रति मीटर. ओके, राईट. पुढच्या याच्याकडे वळूयात. आता प्रभाराच्या विद्युत क्षेत्राची दिशा. आता हे विद्युत क्षेत्र आहे, पण याची दिशा कोणती? आपल्याला माहिती आहे की जो फोर्स आहे, फोर्स ही सदिश हे आहे, सदिश एकक आहे, बरोबर. म्हणजे याला दिशा असते. तर ती दिशा कोणती? तर दिशा म्हणजे धन प्रभाराच्या विद्युत क्षेत्राची दिशा ही प्रभारापासून दूर मानली जाते आणि ऋण प्रभाराच्या विद्युत क्षेत्राची दिशा ही प्रभाराकडे अशी मानली जाते. म्हणजे कसं की जर धन प्रभार असेल तर असं मानलं जातं की हा जे विद्युत क्षेत्र आहे ते धन प्रभारापासून दूर जाणार आहे असं मानलं जातं. हे फक्त मानणे आहे बरं का, याच्यात प्रत्यक्षात काही नाही. हे काहीतरी एक मानावं लागेल ना, की याचं हे मानायचं आणि त्याचं ते मानायचं एकमेकांच्या विरुद्ध. तर हे मानलेलं आहे. सो धनप्रभाराच्या विद्युत क्षेत्राची दिशा कशी मानली जाते? प्रभारापासून दूर. आणि जर ऋण प्रभार म्हणजे प्रोटॉन आहे समजा इथे धनप्रभारित, तर प्रोटॉनच्या विद्युत क्षेत्राची दिशा कशी मानली जाईल? प्रोटॉनपासून दूर जाणारी. आणि जो निगेटिव्ह असतो म्हणजे समजा इथे इलेक्ट्रॉन घेतला, ऋण प्रभार घेतला, तर त्याच्या विद्युत क्षेत्राची दिशा ही त्याच्याकडे जाणारी मानली जाते. ठीक आहे. आणि याला काही एक्सप्लेनेशन नाही. हे काहीतरी एकाला मानायचं होतं आणि दुसऱ्याला त्याच्या विरुद्ध मानायचं होतं. जसं एकाला काहीतरी प्रभार मानायचा होता आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्याला त्याला धनऋण नावं दिली. त्याला रमेश सुरेश अशी पण नावं देता आली असते की रमेश प्रभार आणि सुरेश प्रभार. ओके, किंवा लीना प्रभार आणि मीना प्रभार असंही देता आलं असतं. त्यांनी धन आणि ऋण मानलं. सो धन आणि ऋण चालू आहे. तसंच हे जी प्रभाराची दिशा ही पण मानलेली दिशा आहे. त्यामुळे ती पाठ पाहिजे आपल्याला की धन प्रभाराची दिशा कशी? त्याच्यापासून दूर जाणारी. आणि ऋण प्रभाराच्या विद्युत क्षेत्राची दिशा कशी? त्याच्याकडे येणारी. राईट. आता विद्युत विभव किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल याची कन्सेप्ट मी तुम्हाला एकदम सिंपल सांगतो. याच्यामध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल. विद्युत विभव किंवा विद्युत विभवांतर. विभव आणि नंतर विभवांतर. आधी विभव बघू आपण. विभव म्हणजे काय? समजा ही एक बिल्डिंग आहे 5-6 मजल्याची. ठीक आहे. इथे बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला एक मोठा हौद आहे, पाण्याचा हौद आहे. या पाण्याच्या हौदाला इथे हा पंप लावला आहे आणि या पंपाने ही वरती टेरेसवर जी टाकी आहे ती टाकी भरलेली म्हणजे भरतात. ठीक आहे. मग टाकी भरली की नंतर इथे पाईपलाईन आहे अशी आणि प्रत्येक फ्लोअरवर असे नळ दिलेले आहेत. एकदाच टाकीच्या इथे पाणी चढलं की मग खाली ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटीने येईल, ते गुरुत्वाकर्षणाने आपोआप येईल. म्हणजे इथे काही पंप लावायची गरज नाही, पण इथून वरती चढवण्यासाठी मात्र पंप लावावा लागेल. ठीक आहे. ज्यावेळी हौदाचं पाणी इथे असतं, कुठलीही गोष्ट ज्यावेळी नॉर्मल लेवलला असते त्यावेळी तिच्यामध्ये एनर्जी मिनिमम असते. ओके, नॉर्मल लेवलला. जसा माणूससुद्धा ज्यावेळी नॉर्मल लेवलला असतो, नॉर्मल असतो, तर तो शांत असतो. आणि जेव्हा ॲबनॉर्मल असतो किंवा जेव्हा त्याला काहीतरी ताण असतो वगैरे, तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी येते. तो ओरडतो, तो कटकट करतो, तो मारामारी करू शकतो, मेनी थिंग्स. ओके. नॉर्मल लेवलला कुठलीही गोष्ट शांत स्थिर असते. तसं हे पाणी नॉर्मल लेवलला आहे, शांत आहे, स्थिर आहे. याला आता वर चढवायचं आहे. तर वर चढवण्यासाठी पंपाने याला शक्ती द्यावी लागते. कारण वर जाणे ही त्याची नॉर्मल टेंडन्सी नाही. आणि परत वर जायला शक्ती का द्यावी लागेल? कारण नॅचरली याला हे खाली ओढतंय गुरुत्वाकर्षणाने. या गुरुत्वाकर्षणाच्या फोर्सच्या विरुद्ध याला वर चढवायचं आहे, म्हणजे पंपाने याला शक्ती द्यावी लागेल. मग या पंपाने याला पाण्याला शक्ती दिली आणि शक्ती देऊन इथे चढवलं. याचा अर्थ या पाण्यामध्ये काहीतरी ऊर्जा गेली. या पाण्यामध्ये काहीतरी ऊर्जा गेली. कुठली ऊर्जा गेली? या पंपाने दिलेली ऊर्जा.
पंपाने त्याला ऊर्जा देऊन वर चढवलं. मग ज्यावेळी इथे हे वर चढलेलं आहे पाणी, त्यावेळी या वर चढलेल्या पाण्यामध्ये या पंपाने जी त्याला ऊर्जा दिलेली आहे ती ऊर्जा या पाण्यामध्ये साठवलेली आहे. या पाण्यामध्ये ऊर्जा साठवलेली आहे, पण ती दिसत नाहीये. इथे पण पाणी स्थिरच आहे, टाकीमध्ये सुद्धा पाणी स्थिरच आहे, इथे पण पाणी स्थिरच आहे, पण इथल्या पाण्यामध्ये ऊर्जा आहे. ही ऊर्जा कधी दिसेल? जेव्हा इथला वॉल खोलला जाईल. समजा इथे जर हा हौद, या हौदामध्ये काही छिद्र झालं, इथे काही फुटला, तर मोठ्या फोर्सने पाणी बाहेर पडेल. तेव्हा समजेल की अरे याच्यामध्ये किती एनर्जी होती. हा दिसायला तर फार शांत पडलेलं होतं पाणी, आणि एक छिद्र झालं, होल झालं, केवढ्या फोर्सने पाणी बाहेर येते. कारण काय? याच्यात ऊर्जा साठवलेली होती, याच्यात काहीतरी ऊर्जा होती, ती दिसत नव्हती. ज्यावेळी काही ऊर्जा, काही कॅपॅसिटी असते पण दिसत नाही, त्याला म्हणतात पोटेन्शियल. त्याला काय म्हणतात? पोटेन्शियल. ऊर्जा आहे, कॅपॅसिटी आहे, पण दिसत नाही, अजून व्यक्त झालेली नाही, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल. जसं आपण मुलांना पण म्हणतो ना, अरे त्या मुलामध्ये खूप पोटेन्शियल आहे बरं का, त्याला योग्य वेळ मिळेल ना त्यावेळी तो सगळ्या जगाला दाखवून देईल, फार पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय? सुप्त ऊर्जा आहे, अजून ती दिसलेली नाही, तशी सुप्त ऊर्जा याच्यामध्ये असते. म्हणून याला आपण काय म्हणतो? या पाण्यामध्ये पोटेन्शियल आहे. आणि कोणतं पोटेन्शियल म्हणतो त्याला? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. कारण तो ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध त्याच्यामध्ये आहे, उंचीवर आहे तो, म्हणून आहे. सो पोटेन्शियल आहे. ज्या क्षणी इथला वॉल खोलला जातो तर ती ग्रॅव्हिटीने तो खाली येतो, सगळीकडे इथे पाणी जातं, आणि पाणी गेलं का याच्यातलं पोटेन्शियल संपतं आणि ते पुन्हा नॉर्मल होतं. ओके, राईट, परफेक्ट. आता आपला जो बॅटरीचा सेल असतो ना, आपण घड्याळामध्ये टाकतो, टॉर्चमध्ये टाकतो वगैरे, तो सेल इमॅजिन करा. सेलमध्ये काय होत असतं? सेलमध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते. सेलमध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते. सेल, बॅटरीमधला सेल, त्याच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते. रासायनिक अभिक्रिया होऊन जबरदस्तीने जे ऋण कण आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जबरदस्तीने एका एंडला आणले जातात आणि धनप्रभार जबरदस्तीने दुसऱ्या एंडला हे केला जातो. म्हणजे इथे जी रासायनिक अभिक्रिया, इथे काही पदार्थ टाकलेले असतात, भरलेले असतात. आपण जर तो सेल फोडून काढला ना, तर त्याच्यामध्ये आपण, मला माहीत नाही आत्ता हा शब्द वापरतात का नाही, खेड्यांमध्ये ज्यावेळी मी लहान होतो, छोट्या खेड्यांमध्ये ज्यावेळी राहायचो ना, त्यावेळी त्या सेलच्या आतले जे पदार्थ असतात ना, त्याला मसाला म्हणायचे. मसाला, सेलमधला मसाला किंवा बॅटरीमधला मसाला, आता म्हणत नसतील बहुधा. तर तो जो मसाला असतो म्हणजे रासायनिक अभिक्रियाकारक असतात, त्यांच्यात अभिक्रिया होते. ती अभिक्रिया होऊन जबरदस्तीने, जसं इथे पाण्याला नॅचरली इथे राहायचं होतं, जबरदस्तीने ऊर्जा देऊन त्याला इथे आणलं गेलं, तसं इथे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज असा नॉर्मल होता, जबरदस्तीने इलेक्ट्रॉन्सला इकडे आणलं गेलं. जबरदस्तीने इलेक्ट्रॉनला एका बाजूला आणलं गेलं. ओके, एका बाजूला आणलं गेलं ना, अदरवाईज हे पसरलेले होते. आता जेव्हा याला एका बाजूला आणलं गेलेलं आहे, याला जबरदस्तीने ऊर्जा देऊन आणलं गेलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये आता सुप्त ऊर्जा आहे. ज्या क्षणी हे जोडले जातील त्या क्षणी हा जोराने इलेक्ट्रॉन इकडनं जाऊन इकडे जातील. किंवा इथे जर आपण इलेक्ट्रॉन इमॅजिन केले, वरती इमॅजिन केलेलं जास्त चांगलं आहे, की याला जबरदस्तीने इलेक्ट्रॉन्सला इकडे आणून ठेवलेलं आहे. तर ज्या क्षणी इथे जोडलं जाईल, याला रस्ता उपलब्ध होईल. जसा इथे वॉल सोडताच रस्ता उपलब्ध झाला होता, तसं इथे जर तार जोडली, रस्ता उपलब्ध झाला त्यांना जायला, तर ते म्हणतील यार मला जबरदस्ती इथे तुम्ही ऊर्जा देऊन इथे हे करून ठेवलेलं होतं, आणून ठेवलेलं होतं, मी चाललो आता नॉर्मल याच्यामध्ये. म्हणजे काय, की इथे या रासायनिक अभिक्रियेने इथे एनर्जी देऊन इथे जे इलेक्ट्रॉन आणून ठेवलेले आहेत यांच्यामध्ये काय आहे? पोटेन्शियल आहे, क्षमता आहे.
त्याला इलेक्ट्रिकल लँग्वेजमध्ये विभव म्हणतात. म्हणजे हा जो आहे याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. ओके, ठीक आहे. आणि मग जशी इथली पातळीतलं पोटेन्शियल आणि इथल्या पातळीतलं पोटेन्शियल या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स होता, बरोबर. इथलं पोटेन्शियल जास्त, इथलं पोटेन्शियल कमी, म्हणजे काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स. मराठीमध्ये आपण पोटेन्शियलला विभव म्हणतोय, म्हणजे विभवांमध्ये अंतर होतं, विभवांमध्ये अंतर होतं म्हणजे विभवांतर. म्हणजे जी कॅपॅसिटी असते, पोटेन्शियल असतं, त्याला म्हणायचं विभव. की इथलं विभव जास्त, इथलं विभव कमी, आणि याच्यातला जो फरक आहे म्हणजे अंतर आहे, कशातलं अंतर आहे, विभवांमधलं अंतर आहे, तर त्या डिफरन्सला म्हणायचं विभव अंतर म्हणजे विभवांतर. त्याच पद्धतीने इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोघांमध्ये फरक आहे, दोघांमध्ये कॅपॅसिटी आहे म्हणजे विभव आहे, त्या विभवामध्ये फरक आहे म्हणून विभवांतर असं म्हणतात. ओके, नॉर्मली पुन्हा मानलं जातं की जो धन ज्या साईडला असतो तिथे जास्त विभव आहे असं मानलं जातं, आणि ऋण ज्या साईडला असतं त्याला कमी विभवाचं क्षेत्र मानलं जातं. पुन्हा हे मानलं जातं. प्रत्यक्षात धनप्रभार असा मूव्ह होतो का, नाही, ऋणप्रभार मूव्ह होतो नॉर्मली. काही केसमध्ये धनप्रभार पण मूव्ह होतो, ते आपण नंतर बघू. नॉर्मली ऋणप्रभार मूव्ह होतो, पण असं मानलं जातं की धन म्हणजे जास्त, जिथे धन आहे तो जास्त विभव मानायचं, तिथे म्हणजे जास्त पोटेन्शियल मानायचं, आणि ऋणमध्ये कमी पोटेन्शियल मानायचं. ओके, तर लक्षात ठेवायला सोपं आहे. ऋण म्हणजे कमीच असतं, तर ऋण म्हणजे कमी पोटेन्शियल, धन म्हणजे जास्त पोटेन्शियल. पण हे फक्त मानलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता आपण कुलोम्बचा नियम बघू. कुलोम्बचा एक नियम आहे, कोणत्याही प्रभावाच्या आजूबाजूला विद्युत क्षेत्र असतं, त्याचं माहिती आहे आपल्याला. त्या विद्युत क्षेत्राच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या प्रभारावर प्रतिकर्षण किंवा आकर्षण बल कार्य करतं, बरोबर. हां, समजा हा इलेक्ट्रॉन आहे म्हणजे विद्युत प्रभार आहे, याच्या आजूबाजूला हे विद्युत क्षेत्र आहे. या विद्युत क्षेत्रामध्ये जर दुसरा इलेक्ट्रॉन आला तर याला हा दूर ढकलेल, किंवा प्रोटॉन आला तर याला हा अट्रॅक्ट करेल. क्लिअर. मग ज्या फोर्सने हा आयदर अट्रॅक्ट करतो किंवा रिपेल करतो, म्हणजे आकर्षित करतो किंवा प्रतिकर्षित करतो, ज्या बलाने, हे बल कुलोम्बच्या नियमानुसार काढले जातं, हे बल त्या प्रभावांच्या परिमाणांच्या गुणाकाराशी समानुपाती. म्हणजे याच्यावर समजा प्रभार आहे Q1, याच्यावर प्रभार आहे Q2 प्रभार, तर या दोघांमध्ये जे आकर्षण बल आहे, हे बल कशाशी समानुपाती, या दोघांवरील विद्युत प्रभारांच्या गुणाकाराशी समानुपाती. म्हणजे Q1 गुणिले Q2 दोघांवरील विद्युत प्रभाराच्या गुणाकाराशी समानुपाती, आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. समजा यांच्यातलं अंतर D असं आहे, तर याच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. ओके, सो दिस इज कुलोम्ब्स लॉ. आणि हा लॉ तुम्ही बघितला असेल, हा गुरुत्वाकर्षणासारखाच आहे. बघा, गुरुत्वाकर्षणामध्ये फोर्स कसा असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. सेम आहे. इथे वस्तुमानाची काय आहे, फक्त विद्युत प्रभार आहे. राईट. आपण आधीच बघितलं की धनप्रभार जास्त असलेल्या अग्राला उच्च विभव मानलं जातं, म्हणजे हाय पोटेन्शियल मानलं जातं धनला. आणि हा जो धन आहे, ही जर बॅटरी घेतली, जिथे धनप्रभार आहे त्याला उच्च विभव किंवा हाय पोटेन्शियल मानलं जातं. ऋणला लो पोटेन्शियल किंवा कमी विभव मानलं जातं. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे नेहमी उच्च विभवाकडून कमी विभवाकडे जातं कुठलाही फ्लो. जसं तिथे बघितलं आपण बिल्डिंगमध्ये, उच्च विभव कुठे होतं, वरती होतं टाकीमध्ये, तर वरून खाली पाणी वाहतं. तर उच्च विभव आपण धन मानलं, कमी विभव आपण ऋण मानलं, तर मग कसा फ्लो मानावा लागेल, जास्त विभवाकडून कमी विभवाकडे, म्हणजेच धन अग्राकडून ऋण अग्राकडे. राईट. पण प्रत्यक्षात
इलेक्ट्रिसिटी कशाने वाहते? इलेक्ट्रॉन्सने वाहते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जातात त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. धनप्रभार ऍक्च्युली जातच नाही. पण ही सगळी गडबड कशामुळे झाली माहिती आहे का? की जे बेंजामिन फ्रँकलिन होते, आपल्याला माहिती आहे बेंजामिन फ्रँकलिनने सगळे हे प्रयोग केले. त्यांनी त्यांच्या वेळी आधुनिक उपकरणं अवेलेबल नव्हती. त्यामुळे कशावर धनप्रभार आहे, कशावर ऋणप्रभार आहे, आणि जे विद्युत वहन होतं ते ऋण चार्जमुळे होतं का धन चार्जमुळे होतं हे त्यांना चेक करायला काही उपाय नव्हता. त्यांनी असं मानलं की काहीतरी कुठल्याही वस्तूमध्ये, वाहकामध्ये धनप्रभारित कण असावेत आणि ते धनप्रभारित कणांच्या वहनामुळे इलेक्ट्रिक करंट येत असावा असं त्यांनी मानलं. म्हणून त्यांनी सगळीकडे धन म्हणजे जास्त विभव, करंट म्हणजे धनप्रभाराचं वहन असं मानलं. आणि ते आजतागायत चालू आहे परंपरेचा भाग म्हणून. ओके, सो परंपरेचा भाग म्हणून जास्त विभव कुठे मानलं जातं? जास्त विभव धनप्रभारावर मानलं जातं, कमी विभव ऋणप्रभारावर मानलं जातं. मग इलेक्ट्रिक करंट जास्तकडून कमीकडे जातो म्हणजे धनकडून ऋणकडे जातो असं मानलं जातं. प्रत्यक्षात मात्र जास्त विभव ऋण अग्रावर असतं, कमी विभव धन अग्रावर असतं. प्रत्यक्षात इलेक्ट्रिक करंट हा पॉझिटिव्ह चार्जने जात नाही. पॉझिटिव्ह चार्जने बेंजामिनने मानलं, पण प्रत्यक्षात तो निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनने जातो. आणि म्हणून प्रत्यक्षात जो इलेक्ट्रिक करंट जातो तो ऋण अग्राकडून धन अग्राकडे जातो. मात्र कन्व्हेन्शनली परंपरेनुसार काय मानलं जातं? विद्युत प्रवाहाची दिशा ही धन अग्राकडून ऋणकडे मानली जाते, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे मानली जाते. प्रत्यक्षात मात्र विद्युत प्रवाहात धनप्रभार नॉर्मली नसतात. त्याच्यामुळे नॉर्मली ऋणप्रभारांचंच वहन होत असतं. म्हणून प्रत्यक्ष विद्युत प्रवाहाची दिशा ही ऋण अग्राकडून धन अग्राकडे असते, मात्र सांकेतिक दिशा ही धन अग्राकडून ऋण अग्राकडे असते. हे पक्क लक्षात ठेवायचं. सांकेतिक किंवा संकेत मान्य दिशा कोणती? धनकडून ऋणकडे. प्रत्यक्षात दिशा कोणती? ऋणकडून धनकडे. ओके, राईट. नेक्स्ट, हे विद्युत घट वगैरे तुम्ही वाचून घ्या. ओके, आता जे आपण विद्युत विभवांतर बघितलं ना, की विभवांमधलं अंतर. विद्युत विभवांतराचा आपण काय बघितलं बघा, हा हौद होता वरती आणि खाली हौद होता, वरती टाकी होती, बरोबर. मग हे दोन बिंदू होते, समजा पॉईंट 1 पॉईंट 2, नाही याला पॉईंट 1 म्हणू आपण, याला पॉईंट 2 म्हणू. हे दोन बिंदू होते. याच्यातल्या ऊर्जेत फरक होता, याच्यात कमी ऊर्जा होती, पण याला ऊर्जा देऊन वरती चढवलं तर याच्यात जास्त ऊर्जा आहे. म्हणजे या दोन बिंदूंच्या ठिकाणी ऊर्जेचा फरक आहे. आणि किती लिटर पाणी वर चढवलेलं आहे याचं जे गुणोत्तर येईल त्याला आपण म्हणू विद्युत विभवांतर. मग इलेक्ट्रिसिटीमध्ये काय, दोन बिंदूंच्या ठिकाणी असलेला ऊर्जेचा फरक भागिले इथे काय प्रवाहित होत होतं, पाणी जात होतं. इलेक्ट्रिसिटीमध्ये काय जातात, प्रभार जातो. मग तो इथे जसं आपण भागिले एकूण पाणी होतं स्थानांतरित झालेलं, त्याच्याऐवजी आपण म्हणू की स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. ऊर्जेचा फरक भागिले एकूण प्रभार. आता हा ऊर्जेचा फरक कशामुळे तयार झाला? इथे जी ऊर्जा होती याची नॉर्मल होती किंवा शून्य धरू आपण. या पंपाने याच्यावर कार्य केलं, या पंपाने या पाण्यावर कार्य केलं आणि कार्य करून त्याला इथे आणलं. म्हणजेच काय, या पंपाने केलेलं कार्य याच्यात ऊर्जा रूपाने गेलं आणि ती ऊर्जा याच्यात साठवली. म्हणजेच ऊर्जेतला फरक कशामुळे निर्माण झाला? पंपाने केलेल्या कार्यामुळे. म्हणून ऊर्जेतला फरक म्हणजेच कार्य आणि भागिले एकूण प्रभार, याला म्हणायचं विद्युत आणि याच्याने विभवातलं अंतर तयार झालं. सो विभवांतर तयार झालं. म्हणून विभवांतर बरोबर कार्य भागिले प्रभार. कार्याला
म्हणतात वर्क म्हणजे डब्ल्यू, प्रभाराला म्हणतात क्यू, म्हणजे दाखवतात क्यू ने, राईट. ठीक आहे. सो व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे विद्युत विभव बरोबर कार्य भागिले प्रभार. म्हणजेच कार्य बरोबर काय येईल, डब्ल्यू जर आपण इकडे ठेवला तर हा क्यू इकडे गुणाकार होईल, व्ही इंटू क्यू. सो कार्य बरोबर विभवांतर गुणिले प्रभार, किंवा विभवांतर बरोबर कार्य भागिले प्रभार. आता जे विद्युत विभवांतर असतं त्याचं जे युनिट आहे एस आय युनिट ते आहे व्होल्ट. अलेक्झांड्रो व्होल्टा हे इटालियन शास्त्रज्ञ होते की ज्यांनी याच्यावर बरंच काम केलं. त्यांच्या सन्मानार्थ हे व्होल्ट हे नाव दिलं गेलेलं आहे. ओके. सो 1 व्होल्ट, समजा इथे 1 लावला तर आपल्याला इथे पण 1 लावावं लागेल, इथे पण 1 लावावं लागेल, बरोबर. सो 1 व्होल्ट विभवांतर म्हणजे 1 जूल कार्य भागिले 1 कुलोम प्रभार. ओके. सो 1 व्होल्ट बरोबर 1 जूल भागिले 1 कुलोम, म्हणजेच काय, जूल प्रति कुलोम. सो व्होल्ट बरोबर काय, व्होल्ट बरोबर काय, जूल प्रति कुलोम, जूल प्रति कुलोम. व्होल्ट बरोबर जूल प्रति कुलोम, म्हणजे 1 व्होल्ट म्हणजे काय, 1 जूल प्रति कुलोम. म्हणजेच काय की 1 कुलोम विद्युत प्रवाहाचे 1 कुलोम विद्युत प्रभाराचे वहन होताना 1 जूल कार्य घडत असेल तर त्या वाहकाच्या 2 टोकांमधलं विभवांतर 1 व्होल्ट आहे असं मानलं जाईल. ओके. सो एकच लक्षात ठेवा बाळांनो, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू भागिले क्यू. व्हीचं युनिट व्होल्ट, डब्ल्यूचं युनिट जूल आणि क्यूचं युनिट कुलोम. सो व्ही इज इक्वल टू 1J भागिले 1C. एवढं लक्षात ठेवलं तुम्हाला सगळं समजेल. 1 कुलोम विद्युत प्रभाराचे वहन होताना 1 जूल एवढे कार्य घडत असेल तर त्या 2 वाहकांमधील विद्युत विभवांतर 1 व्होल्ट आहे असं मानलं जातं. राईट. क्लिअर. परफेक्ट. राईट. सो हा आहे विद्युतचा फर्स्ट पार्ट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण, कारण विद्युत हे फार मोठं चॅप्टर आहे त्याच्यामुळे याला आपण 2 पार्टमध्ये ब्रेक करणार आहोत. पहिला पार्ट आपला संपलेला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण विद्युत धारा आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कव्हर करू आणि मग विद्युतची रॅपिड डिव्हिजन आपली संपेल. राईट. थँक्यू व्हेरी मच.